हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींना दंडवत प्रणाम. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण 15व्या अध्यायामधील 19व्या श्लोक बघणार आहोत. खरे तर आता बघता बघता आपला 15व्या अध्यायामधला फक्त एक श्लोक राहिलाय उद्याचा, तर 15वा अध्याय पण आपला संपणार आहे. तर खूप छान हे 3 श्लोकाचे विशेष 18, 19 आणि 20 हे खरं तर आपण म्हणू शकतो की सर्व वेदांचं सार भगवंतांनी ह्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. तर कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की भगवंत कसं सांगतायत की मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत. च्युत म्हणजे कोण की ह्या भौतिक जगतातले, आणि दुसरे म्हणजे भगवंतांचे भक्त, आणि यांच्याही अतीत म्हणजे यांच्याही पलीकडे दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. आता भगवंत काय सांगत आहे तिथं की वेदांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे सर्व वेदांचं सार मध्ये सगळ्या वेदांचं सार आपल्याला सांगत आहेत की मी या सर्व वेदांचं सार आहे. आणि पुरुषोत्तमची व्याख्या आपण अगोदर पण खूप वेळा बघितलेली आहे की भक्त हे पुरुषोत्तम आहेत, सगळ्यांमध्ये उत्तम असणारे भगवंत परम पुरुषोत्तम, म्हणजे आपण खूप व्याख्या बघितलेल्या आहेत. तर तसं वेदांमध्येही भगवंत काय म्हणत आहे, मी पुरुषोत्तम आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये आज बघूया आपण की भगवंत आपल्याला काय सांगत आहेत. ए मामेव सम्मूढ जानाति पुरुषोत्तमं स सर्व विद्वजति माम सर्व भावेन भारता. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. म्हणजे काल भगवंतांनी सांगितलं की वेदांचं सार मी आहे, आणि आता इथे भगवंत काय सांगत आहेत की जो मला पुरुषोत्तम भगवान म्हणजे भगवंत म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणजे त्याला सर्व ज्ञानाचं सर्व वेदांचं ज्ञान त्याला आहे. म्हणून हे भारता म्हणजे अर्जुनाचा उल्लेख ते इथं काय करत आहेत की हे भारता तो माझ्या आध्यात्मिक सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. तर कोणता व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, तर ज्याला कुठलाही संशय नाहीये की भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत, पुरुषोत्तम भगवंत आहेत, याविषयी त्याला यत्किंचितही शंका नाही. त्याला सर्व वेदांचं ज्ञान आहे असे भगवंत सांगतात. आणि मग भारता अर्जुनाचा उल्लेख ते इथं स्पेसिफिकली काय करत आहेत, भारता. भा म्हणजे काय की प्रकाशमान, आणि रथ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रत झालेला, मग्न झालेला. म्हणून अर्जुनाचा उल्लेख भारता इथे करत आहेत. तसं तर पाहायला गेलं तर चैतन्य महाप्रभू सुद्धा आपल्याला सांगतात की या भारत म्हणजे आपल्या देशाचं नाव या पवित्र भूमीला भारत म्हणून ओळखलं जातं. तर ह्या भारत भूमीमध्ये, भारत भूमी म्हणजे कशी प्रकाशमान म्हणजे काय की दिव्य ज्ञानाची भूमी आहे. इथे आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे ह्या भारत भूमीमध्ये जो कोणी जन्म घेतो त्याचं ते कर्तव्य आहे की ह्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे व प्रत्येकाला ही कृष्ण भावना देणे, असं चैतन्य महाप्रभू एका श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणून ह्या भारत भूमीमध्ये जन्म घेतलेला प्रत्येक जण काय आहे, खूप भाग्यवान आहे. आणि हे जे भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण इतरांनाही देण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे या ज्ञानाचा प्रचार प्रसार करावा. व तसे इथे भगवंत सुद्धा अर्जुनाला म्हणत आहे हे भारता, म्हणजे प्रकाशमान असं ज्ञान आध्यात्मिक ज्ञानामध्ये रत झालेला. म्हणून भगवंत म्हणतात की जो असा व्यक्ती आहे तोच माझ्या पूर्णपणे सेवेमध्ये संलग्न होऊ शकतो. तर आता हा पुरुषोत्तम योग हा अध्याय आहे. यातील पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की भगवंतांनी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की ऊर्ध मूल मध शाख मश्य. एकच मिनिट, रेकॉर्डिंग.
हरी बोल. की ऊर्ध्वमूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदासी यस्य पर्णानी यस्तवेद स वेदवित. म्हणजे श्री भगवान म्हणाले, एक शाश्वत वटवृक्ष असून त्याचे मूळ वर आहे, तर शाखा खाली आहेत. त्याची पाने म्हणजे वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो. म्हणजे इथे भगवंत पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत या अध्यायाच्या, की जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो. आणि इथे काय म्हणत आहेत, की 18व्या श्लोकामध्ये, की दिव्य आणि सर्वश्रेष्ठ, भगवंत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे भगवंत हे वेदांमध्येही परम भगवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि इथे सांगतायत की कोण व्यक्ती जाणतो वेद. वेद कोण जाणतो, तर जो व्यक्ती म्हणजे या आध्यात्मिक वृक्षाचं एक शाश्वत वटवृक्ष म्हणून त्याला उपमा दिलेली आहे. जसं आपण बघतो की एखादा डोंगर असेल, पर्वत असेल आणि त्याच्या कडेला एखादा मोठा तलाव असेल, तर त्या झाडाची जर सावली त्या पाण्यामध्ये पडली, तर ते झाडाची सावली कशी दिसते हो आपल्याला? अशी उलटी दिसते की नाही? त्याची पानं, फुलं खाली, त्याचा बुंधा वरती दिसतो. मग ती उलटी सावली आपल्याला दिसते. ऍक्च्युली तसं अगदी हे सुद्धा आपण बघतो, की आध्यात्मिक जो शाश्वत असा वटवृक्ष आहे, आध्यात्मिक जगतातला, तो त्याचे मूळ सुद्धा आपण बघतो, की जसं पाण्यामध्ये उलटा वटवृक्ष दिसतो, अगदी तसंच त्या वृक्षाचं मूळ जे आहे ते वर आहे आणि त्याच्या शाखा काय आहेत? खाली आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? की जेव्हा आपण वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे, की जसं म्हणतात ना, आपण कसं हे वर्णन नेहमी आपण ऐकतो, की झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं, तर आपोआप काय होतं? पानं, फळं, फुलं त्याला बहरतात. मग आपण काय करतो? झाडाच्या मुळाची काळजी घेतो. फांद्यांची, पानाची, फुलाची घेतो का? त्याची घेण्याची गरज पडत नाही आपल्याला. अगदी तसाच हा जो वटवृक्ष आहे, आपण बघतो की हा उलटा वटवृक्ष आहे. आध्यात्मिक जगतातलं हे उलट प्रतिबिंब आहे. आणि त्यामुळे आपण काय करतो, की त्याचं जे मूळ मूळ जे आहे, त्या मुळाला जाणून न घेता बाकीच्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो आणि त्याच्या मुळाकडे लक्ष देत नाही. मग हे उलटा वटवृक्ष आहे, त्याची प्रतिमा दिलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने जीवन आपण आपलं आपलं जगण्याचा प्रयत्न करतो, की त्याचं मूळ काय आहे? या ज्ञानाचं मूळ काय आहे? या वेदांचं मूळ काय आहे? याच्याकडे न जाता आपण बाकीच्या वेगवेगळे जे मार्ग असतात, त्या मार्गांकडे काय करतो, जसं पाणी, ते फांद्या, पानं, फुलं याच्याकडे आकर्षित होतो. परंतु मूळ बुंद्याकडे आकर्षित होत नाही. आणि त्याला वेदांचं सार समजलं जातं. आणि इथे म्हणून भगवंत आपल्याला सांगत आहेत, की आता जो ज्याला कुठलाच संशय येत नाही या ज्ञानामध्ये, की मी भगवंत म्हणून आहे, मी वेदांमधला पुरुषोत्तम भगवान म्हणून आहे. ज्याला ह्या कुठल्याच गोष्टीचं काय आहे? संशय नाही. तोच काय करतो? तो माझ्या सेवेमध्ये पूर्णपणे रत होतो. आता आपल्याला हे माहिती आहे, की कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला काही गोष्ट करायची असेल, कुठलीही काही असू दे, कुठलीही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते हो अगोदर? की श्रद्धा लागते आपल्याला त्याच्यामध्ये. श्रद्धा लागते. जेव्हा श्रद्धा असते, तेव्हा तिथे काय नसतो? तिथे संशय नसतो. जेव्हा श्रद्धा नसते, तिथे काय येतं? तिथं संशय निर्माण होतो. आणि ज्या ठिकाणी संशय निर्माण होतो, त्या ठिकाणी काय होतं, की ज्या ठिकाणी आपल्याला काही कुठल्या गोष्टीचा संशय, कुठलीही गोष्ट असू द्या, एखाद्या देवाचा असू द्या, कुठलंही काय असू द्या, व्रतवैकल्य असू द्या, जर आपल्याला कोणी सांगितलं आणि आपल्याला जर त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल, तर ते आपण करू का? म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी काय असेल, की अरे, खरंच या देवाला गेलं किंवा हे व्रत केलं, तर ह्यानी हे फळ खरंच प्राप्त होत असेल का? जसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की किती गोष्टी आपल्याला अशा पावलं-पावली अनुभवायला येतात, की काही कुठली गोष्ट सांगायची असेल आणि आपली थोडी श्रद्धा कमी पडली कुठल्याही गोष्टीची, तर समोरची व्यक्ती काय म्हणते, "अहो, थोडी श्रद्धा तर ठेवून बघा, विश्वास तर ठेवून करा. बघा तुम्हाला काही परिणाम मिळेल की नाही." मग तसंच भगवंत सुद्धा सांगत आहेत, की ज्या व्यक्तीला माझ्यावर कुठलाच संशय नाही, की मी कोण आहे? भगवान आहे. मी भगवंत आहे. परमपुरुषोत्तम भगवंत आहे. याच्यावर ज्याची श्रद्धा श्रद्धा आहे. श्रद्धा असली की संशय नसणार आहे. आणि तेच म्हणतात भगवंत काय म्हणतात? तो सर्वज्ञ आहे. म्हणजे त्याला सर्व ज्ञानाचं सार आहे. म्हणजे हे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं सत्य माहीत नसतं, तेव्हा काय होतं? जेव्हा सत्य माहीत नसतं, तेव्हा तिथे संशय निर्माण होतो. आता उदाहरणार्थ रोजच्या जीवनामध्ये पण आपण बघू शकतो, की कितीतरी गोष्टींचे गैरसमज आपल्या जीवनामध्ये घडतात, की जसं कुणी काही सांगितलं आपल्याला येऊन.
कुणी काही म्हटलं आपल्याला, मग आपण हे कान आपण त्या व्यक्तीला दिले आणि सत्य जर आपण त्याच्यातलं जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला, तर तिथे काय निर्माण होतं आपल्याला? आता समजा उदाहरणार्थ आपली एखादी चांगली मैत्रीण असेल, ती आपल्याशी खूप चांगली वागते, चांगली बोलते. परंतु आपल्याला कुणीतरी येऊन काहीतरी कान भरले तिच्याविषयी, की "नाही हो, तुमच्याशी खूप गोड बोलती, पण तुम्ही बघा पाठीमागे तुम्हाला अशी बोलती, तुम्हाला तशी बोलती." आपण काय केलं, की आपण पटकन कुठेतरी आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची कुठेतरी कट वाजलं, की आपल्या मनामध्ये काय निर्माण होतो, की संशय निर्माण होतो. म्हणजे ही बघा, की त्यासाठी म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण हे अनुभव घेऊ शकतो. आणि हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि ह्या आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्याला त्यावेळेस आपण काय करतो, की जेव्हा कुठली गोष्ट म्हणतो ना, डोळे आणि कान यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. जेव्हा आपण अशा काही घटना घडतात, आपण डोळ्यांनी बघितलंय का? कानांनी ऐकलंय का? तेव्हा आपण विश्वास ठेवायला पाहिजे. मग आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा हा नियम लागू आहे. मग विचार करा, की आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपल्याला पूर्ण श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला ती गोष्ट योग्य ठिकाणी ऐकावी लागेल व ती कन्फर्म करून घ्यावी लागेल. योग्य ठिकाणी ऐकणे म्हणजे काय? की आपल्याला असं काही कुणी पण उठसूट येऊन, "अरे, तुम्ही सांगताय का? तुम्ही काय सांगताय भगवद्गीतेचं ज्ञान? तुम्हाला माहीत." ज्या व्यक्तीला त्या आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ती भगवद्गीता जगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा व्यक्तीकडून जेव्हा आपण ऐकू ते ज्ञान आणि ते श्रवण करू, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलाही संशय निर्माण होणार नाही. कारण जेव्हा ऑथेंटिक प्रामाणिक ठिकाणी आपण ऐकतो, तेव्हा त्या प्रामाणिक व्यक्तींच्या मुखातून जेव्हा ऐकतो, तेव्हा ते आपल्या हृदयाला काय करते? स्पर्श करते आणि त्याच्यामध्ये ती शक्ती असते, की हृदय परिवर्तन करण्याची. नाहीतर कितीतरी कथा आपण ऐकतो, भागवतम कथा ऐकतो, भगवद्गीतेवर भरपूर YouTubeला लेक्चर्स आहेत. खूप जण असं सांगत असतात, की भगवद्गीतेचे आम्ही पारायण केलेत, आम्हाला भगवद्गीतेचा YouTubeवर आम्ही हा अध्याय हे केला, तो अध्यायाचं लेक्चर ऐकलं, खूप छान होतं, खूप छान वाटलं. परंतु हे सगळं वाटून, ऐकून जर त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करत नसेल किंवा भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? म्हणजे एवढी भगवद्गीता वाचून पण आपण बघतो, की भगवद्गीता वाचून पण लोकांना प्रश्न पडतो, की कोणीही भगवंतांना फक्त एक कृष्ण म्हणून जाणतात. परंतु श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. हे ज्ञान जरी त्याच्यामध्ये दिलेलं असलं, तरी त्या ज्ञानाची प्राप्ती किंवा ते हृदयाला स्पर्श कधी करू शकतं आणि ते ज्ञान कधी ते गूढ रहस्य आहे आणि ते कधी आकलन होऊ शकतं योग्य व्यक्तींकडून ऐकल्यामुळे. म्हणून भगवंत इथे सांगत आहेत, की तो सर्वज्ञ आहे. जेव्हा त्याला कुठलाच संशय निर्माण होत नाही, तेव्हा तो काय आहे? तो सर्वज्ञ आहे. म्हणजे त्याला कुठल्याही वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज नाही. जर एखादा व्यक्ती खूप वेदांमध्ये तज्ञ आहे, पांडित्य प्राप्त केलेलं आहे, त्यांनी सगळे वेद, उपनिषद सगळं काही त्याचं पाठांतर आहे. अगदी तोड. पण त्याला जर श्रीकृष्ण कोण आहेत, हेच जर त्याला माहीत नसेल, तर काय आहे? तो पूर्ण झिरो आहे. भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगत आहेत, की तो झिरो आहे. त्याला जर आणि एखाद्या व्यक्तीला भले काही बाकीचं माहीत नसेल, पण त्याला एवढं समजलंय, की अरे श्रीकृष्ण हे भगवंत आहेत आणि सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. तर त्याला सर्व वेदांची प्राप्ती झालेली आहे. सर्व ज्ञानाची प्राप्ती त्याला झालेली आहे आणि जेव्हा अशी ज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हा कुठलाही संशय मनामध्ये निर्माण होत नाही आणि तेव्हाच आत्मसमर्पणाची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. एक खूप छान म्हणजे एक स्टोरी आहे. त्याच्यातून आपण लेसन घेऊ शकतो, की माणसाच्या मनामध्ये जर कुठलीही शंका असेल, आपण बघतो ना, की कुठलीही आध्यात्मिक जीवन असेल, कुठलंही असेल, आपण म्हणतो, की आधी तुमच्या मनातल्या शंका मिटल्या का? तुमच्या मनामध्ये काही राहिलं नाही ना, तर पुढे जायला. तसंच अगदी काही शंका घेऊन आपण जर विचार करत गेलो, तर इस्कॉनमध्ये पण खूप वेळा असे अनुभव येतात, की नवीन-नवीन जेव्हा भक्त येतात, नवीन लोकं असतात ते तेव्हा सुरुवातीला आणि जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्न असतात. आणि बऱ्याच वेळा ते म्हणतात, नंतर काही काळाने, नंतर म्हणतात, "आमच्या मनामध्ये इतके प्रश्न होते, पण जसे-जसे आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेले, तशी-तशी आमची श्रद्धा काय झाली, ते वृद्धिंगत होत गेली आणि नंतर ते खूप छान भक्तही बनतात." हा कित्येक वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. पण त्याच्यासाठी काय गरज आहे? कुठलाही संशय मनामध्ये राहिला नाही पाहिजे. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये नेहमी एक प्रश्न आपल्या मनामध्ये जे काही आहे, ते प्रश्न विचारले पाहिजेत आपण. कारण आपण प्रश्न घेऊन जेव्हा जगतो, तेव्हा मनामध्ये संशय निर्माण झाला, की आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपली परंपराच अशी आहे, ही सगळी प्रश्नावलीच आहे.
परीक्षित महाराजांनी पण व्यासदेवांना प्रश्न विचारलेले आहेत. शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामींना प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ही प्रश्नांचीच परंपरा आहे. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हा आपल्या मनामधील संशय दूर होऊ शकतो. तर एकदा एक शेतकरी असतो, शेतकरी नाही, ब्राह्मण असतो, पंडित असतो तो. आणि तो काय करतो, की त्याच्याबरोबर एक मेंढी घेऊन चाललेला असतो तो. आणि काय होतं, पुढे तो काही थोडासा पुढे जातो, की एक व्यक्ती त्याला म्हणतो, की "अहो, तुम्ही हा कुत्रा का घेऊन चाललाय?" तर तो म्हणतो, की "हा कुत्रा नाही, ही मेंढी आहे." तर तो म्हणतो, "नाही, नाही, ती कुत्र्यासारखीच दिसते" म्हणे. "तुम्ही हे कशाला घेऊन चाललाय ओझं कुत्र्याला एका? सोडून द्या त्याला." तर तो काही बोलत नाही. पुढे थोडासा पुढे जातो. त्याच्या मनामध्ये कुठेतरी थोडीशी शंका निर्माण होते, की हा कुत्रा तर नसेल ना? परत थोडं काही अंतर गेलं, की एक व्यक्ती त्याला भेटतो. आणि तो त्याला म्हणतो, की "अहो, हा कुत्रा आहे, ही मेंढी नाहीये." तेव्हा पण त्याला म्हणतो, तो म्हणतो, "नाही, नाही, असं कसं शक्य? ही मेंढीच आहे." तर "नाही, नाही, तुम्ही जरी वेदांमधले पंडित असला ना, तरी तुम्हाला या गोष्टींबद्दल ज्ञान नाहीये. त्यामुळे तुम्ही हा कुत्रा आहे, ह्याला सोडून द्या." तर तो काही बोलत नाही. थोडासा पुढे जातो, अंतरतो. मग त्याच्या मनामध्ये अजून संशय निर्माण व्हायला लागतो, की तो म्हणतो, की "अरे, यानी पण सांगितलं, त्यानी पण सांगितलं. नक्की ही मेंढीच आहे का? मला तर आता खूप दाट संशय यायला लागलेला आहे." थोडंसं अंतर पुढे जातो, तिसरी व्यक्ती त्याला भेटते. तिसरी व्यक्ती त्याला तेच बोलते. आणि जेव्हा ती तिसरी व्यक्ती पण त्याला ती सांगते, तेव्हा मग मात्र त्याला काय होतं, त्याच्या मनामधला जो संशय असतो, की नाही, 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 सांगून त्याला त्याच्या मनामध्ये चित्र तयार होतं. तो संशय निर्माण होतो. तिसऱ्या काही एका क्षणाला त्याच्या ती व्यक्ती म्हटल्यानंतर त्याला वाटतं, की नाही, ही मेंढी नाहीये, हा कुत्रा आहे. आणि तो सरळ सोडून देतो आणि तो पुढे जातो. आणि हे 3 चोर असतात आणि मग ते 3 चोर ती मेंढी घेऊन जातात. अगदी तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की जर त्या व्यक्तीला ते ज्ञान नव्हतं. जेव्हा आपल्याकडे योग्य परंपरेमध्ये राहून, योग्य प्रामाणिक ठिकाणी जर आपण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान जर घेतलं नाही, तर आपल्याला कुणीही येऊन, कुणी काय सांगितलं, की आपल्याला, "अरे, तिकडे जा, तिथे खूप छान सत्संग होतो. अरे, तिथले खूप बरोबर सगळ्या गोष्टींचं सार सांगितलं जातं." मग आपण का ते लगेच हे करतो? कारण आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो, की हे जे सांगतायत, हे खरोखर आहे का? भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत का? मग आता याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये कित्येक ठिकाणी भगवंतांनी दिलेलं आहे, की देवी-देवता माझ्यापासून आलेले आहेत, सर्व माझे स्रोत आहेत. देवी-देवतांची पूजा करण्यापेक्षा डायरेक्ट माझी जर भक्ती केली, तर ते देवी-देवतांना आपोआप प्राप्त होईल. भगवंत हे स्पष्टपणे सांगतात. परंतु हे ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही. आपल्याला फक्त श्लोका-पाठांतर होतात. म्हणून हे योग्य परंपरेमध्ये गरजेचं आहे. जसं त्या ब्राह्मण, त्या पंडिताला कळलं नाही, की त्याच्या मनामध्ये तो काय झाला, संशय निर्माण होत गेला. म्हणून हे भौतिक जगाचा हा गुणधर्म आहे, की एखादी सत्य असणारी गोष्टही वारंवार जर आपल्याला कुणी असत्य असणारी गोष्ट, एखादी खोटी गोष्ट असू शकते ती. परंतु जर कोणी वारंवार येऊन आपल्याला कानात भरत असेल, सारखं सांगत असेल, की हे असं आहे, हे असं आहे, की सारखं वारंवार ऐकून आपल्या मनामध्येही तसा संशय निर्माण होतो. अरे, हे खरं तर नाही ना? एखादी गोष्ट म्हणजे आपली सायकॉलॉजी कशी असते बघा, की एखादी गोष्ट म्हणून या भौतिक जगाचा हा गुणधर्म आहे, की एखादी गोष्ट, असत्य गोष्ट ओरडून सांगितली, की ती सुद्धा आपल्याला काय लागते, खरी वाटायला लागते, की अरे नाही हेच खरं आहे. म्हणजे त्याचं काय होतं, बंबार्डिंग होतं आपल्या मनावर सारखं. बुद्धीवर, मनावर हे आणि ते काही काळाने आपल्याला काय होतं, आपोआप ते सत्य वाटायला लागतं, की अरे नाही हेच खरं आहे बरं का. आणि हे सत्यता जी त्याची ओरिजिनल जी जी वास्तविक सत्यता आहे, ती काय होते? ती आपल्याला त्याची भूल पडते. म्हणून ह्या भौतिक जगामध्ये सुद्धा आपण बघतो, की आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य ठिकाणी योग्य मार्गाद्वारे हे श्रवण करण्याची नितांत गरज आहे. जर आपण अशा ठिकाणी जर हे ज्ञान घेतलं नाही, तर असंच कुणीतरी येऊन आपल्याला वेगवेगळ्या, आता बघतो आपण कलियुगामध्ये तर खूप काही गोष्टी आहेत आत्ताच्या काळामध्ये भरपूर भरपूर अ, अपसंप्रदाय म्हणू शकतो. कितीतरी गोष्टी बघू शकतो आपण. कित्येक ठिकाणी आलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी नकळतपणे आपण काय होऊ शकतो, मार्गभ्रष्ट होऊ शकतो. आध्यात्मिक जीवनामध्ये असं म्हणतात, की की भगवद्गीतेमध्ये सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भागवतामध्ये पण आपण बघू शकतो. भगवद्गीतेमध्ये तर डायरेक्टली भगवंत सांगतायत, की सगळं काही माझ्यापासून येत आहे. भगवद्गीतेमध्ये कुठेही असा श्लोक नाही.
म्हणजे आता 18व्या श्लोकामध्ये आपण बघतो, की च्युत आणि अच्युत. च्युत म्हणजे काय, की ज्यांचं पतन झालेलं आहे, की जे ह्या भौतिक जगतामध्ये आहेत आणि अच्युत म्हणजे जे भगवंतांचे भक्त. तर यांच्याही हातीत भगवंत आहेत. तर भगवद्गीतेमध्ये कुठेही भगवंत असे म्हणत नाहीत, की कोणाच्या तरी शरीरामध्ये मी जातो आणि मी भगवंत म्हणून अवतीर्ण होतोय किंवा एखादी व्यक्ती भगवंत म्हणून स्वतःला सांगत असेल, तर "अरे, मी भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे, मी प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे." अ, तर इथे भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत त्याला कुठेही हे करत नाहीयेत, की "अरे, ही वास्तविकता आहे." भगवंत काय सांगतायत, "सगळं माझ्यापासून येतं." म्हणून भगवंत कोणीही बनू शकत नाही. भगवंत आपण एकतर भगवंतांचे भक्त बनू शकतो किंवा या जगतामध्ये आपलं पतन होऊ शकतं. परंतु भगवंतांसमान कोणीही बनू शकतो किंवा भगवंत कोणी बनू शकत नाही. आणि हे जर ज्ञान आपल्याला वास्तविक ज्ञान जर असेल, तर आता कलियुगामध्ये आपण बघतो कितीतरी उपटसुंब असे लोकं आलेले आहेत, की ते स्वतःला काय म्हणतात, की मी प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, मी हा अवतार आहे. परंतु याच्यामध्ये शास्त्रांमध्ये याला कुठेही अनुमोदन केलेलं नाही. म्हणून शास्त्र जाणून घेणे आणि त्याच्यासाठी योग्य ठिकाणी श्रवण करणे, हे खूप गरजेचं आहे, की जसं आपली श्रद्धा, आपला विश्वास असा कसा हो आपण कोणाला देऊ शकतो, की आपण आपण एखाद्यावर उदाहरण देते, की एखाद्या व्यक्तीवर आपण खूप निस्वार्थी प्रेम केलं. आणि त्या व्यक्तीने कुठेतरी आपल्याला दगाबाजी किंवा फटका दिला एखादा, कुठेतरी काहीतरी धोका दिला एखाद्या गोष्टीचा, तरी आपल्याला किती दुःख होतं ना. अरे, मी किती निस्वार्थी प्रेम केलं, माझी भावना त्याला म्हणजे अर्पण केली, म्हणजे किती दुःख होतं आपल्याला. मग ही जी गोष्ट आहे, की ही आध्यात्मिक जी चेतना आहे, आपला जो विश्वास आहे, श्रद्धा आहे, आपण किती योग्य ठिकाणी समर्पित केला पाहिजे. परंतु आपण बघतो, की आपण आत्ताच्या काळामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेतो आपली. परंतु आपण आपल्या चेतनेची आणि आपल्या विश्वास आणि आपल्या मनामध्ये जो काही श्रद्धा आहे, ती योग्य ठिकाणी आपण कधी विचार करत नाही, की आपण त्याला योग्य ठिकाणी अर्पण केली पाहिजे. म्हणून हा भौतिक जगाचा काय एक गुणधर्म आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये ह्या श्लोकामध्ये भगवंत की "असा संशय ज्याच्या मनामध्ये नाही, त्यालाच भगवंत म्हणजे काय आहेत, या ज्ञानाची प्राप्ती होईल." आणि तो संशय आपल्या मनामध्ये निर्माण न होण्यासाठी आपल्याला काय गरज आहे? योग्य मार्गाद्वारे श्रवण करणे. योग्य मार्गाद्वारे म्हणजे काय? की भगवद्गीता अशी नाहीये, शास्त्र असे नाहीयेत, की अरे मला मला असं वाटतंय की संशय हा म्हणजे काय? काय संशय? ह्याच्यामध्ये संशय ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही. आणि अरे श्रीकृष्णांनी सर्वज्ञ आहे. आपल्याला असं वाटू शकतं, की अरे मला सगळ्या गोष्टींची प्राप्ती आहे. मला सगळं ज्ञान आहे. मला कळतंय मी सगळ्या शास्त्रांचा सर्वज्ञ आहे. मला सर्व ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. परंतु आपल्याला समजते आणि आपल्याला वाटते त्या पद्धतीने ते ज्ञान म्हणजे ते आपण श्रवण करतोय ते ज्ञान नव्हे. म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे, माझ्या आकलनाद्वारे मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते. तर हे ज्ञान म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी योग्य गुरूंची, योग्य वैष्णवांची आपल्याला गरज असते. नाहीतर आपण असं किती किती जणी मैत्रिणी असतील आपल्या, की आता तुम्ही सुद्धा सांगू शकता, की आपण भगवद्गीता वाचतो. पण किती जणी म्हणतात, की अहो त्याच्यातला अर्थच काही कळत नाही. फक्त वाचतो म्हणजे काय, की हा आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि श्रीमद भगवद्गीताचं वाचन केलेलं चांगलं असतं घरामध्ये, म्हणून ती आपण वाचतो. पण किती जणांना वाटतं, की अरे त्याच्यामध्ये काय दिलंय? काय त्या ज्ञान आहे? ते मला उमगलं पाहिजे. ही तळमळ खरं तर आपल्याला वाटली पाहिजे. आणि त्या तळमळीतून खरं जेव्हा आपल्या मनामध्ये ही हृदयामध्ये जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा आपोआप भगवंत सुद्धा आपल्याला काय करतात? बुद्धी देतात. म्हणून मग ह्याच्यामध्ये आपल्या समजुतीप्रमाणे नाही, तर शास्त्रांमध्ये जे वर्णन केलंय, जे आचार्यांनी दिलेलं आहे ते. आता मायावाद, निराकारवाद आपण हे बघतो. तर याच्यामध्ये काय आहे, की आपल्या तर्काने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काय होतं, नुकसान होतं, की मायावाद म्हणजे काय, की भगवंतांना साकार रूपच नाही, निराकार. भगवंत निराकार आहेत. सॉरी. की भगवंत काय आहेत? निराकार आहेत. भगवंतांना कुठलाही आकार नाही. सच्चिदानंद देह देह याचं वर्णन भगवानचे ह्याचं वर्णन शास्त्रांमध्ये किती सुंदर केलेलं आहे. आणि आपण म्हणतोय कोणी म्हणते, की भगवंत निराकार आहेत. भगवंतांना शरीर नाहीये. भगवंतांना आकार नाहीये. मग तेव्हा भगवंत किती दुःख होत असेल. आणि असं जेव्हा आपण कुणाच्या तरी अ, अशा विषारी शब्दांमधून काही ऐकतो, तर सुद्धा काय होती त्याप्रमाणे समजूत बनते. म्हणून मी म्हणा मगाशी, की जसं आपण जितका वेळ आपण हे आध्यात्मिक ज्ञान
वारंवार, वारंवार श्रवण करत राहिलं पाहिजे. जसं चुकीच्या गोष्टीचं बंबार्डिंग आपल्यावर होत राहिलं, तर आपल्याला पण ती गोष्ट खरी वाटायला लागते. तसंच आध्यात्मिक ज्ञान सुद्धा आत्ताच्या ह्याच्यामध्ये वारंवार आपण श्रवण केलं पाहिजे. सारखं ते आपल्या मनावर असं आपटत राहिलं पाहिजे, की अरे हे सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, ते सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. म्हणजे आपण आपल्या तर्काने जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून काय होऊ शकतं? नुकसान होऊ शकतं. तर चैतन्य चरितामृतमध्ये पण आपण बघतो, की सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत, ते जगन्नाथपुरीचे हे होते. अ, राजा रुद्र यांचे ते हे होते, काय म्हणू शकतो आपण त्यांचे कुलगुरू कुलगुरू पण कुलगुरू म्हणू शकतो किंवा ते पंडित होते आणि त्यांच्या राजाला ते मार्गदर्शन करणारे असे हे सार्वभौम भट्टाचार्य होते. आणि वेदांचे पूर्ण उकळून पिले होते ते. सार्वभौम म्हणजे त्यांचं नावच सार्वभौम भट्टाचार्य. पण जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना योग्य ज्ञान दिलं, म्हणजे त्यांचा जो ते एक प्रकारे तो त्यांचा मायावाद होता. म्हणजे साक्षात भगवंतांना स्वरूप असतं. भगवंतांना स्वतःचं स्वरूप आहे आणि भगवंतांची आपण भक्ती मार्गाचं पालन करू शकतो आणि भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हे ज्ञान त्यांना नव्हतं. परंतु जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भक्ती योगाची शिकवण दिली, तेव्हा त्याची जाणीव झाली आणि नंतर ते भगवान श्रीकृष्णांचे, चैतन्य महाप्रभूंचे सर्वश्रेष्ठ भक्त बनले. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की योग्य व्यक्तीने, योग्य मार्गाद्वारे जर आपण ज्ञान दिलं, तर त्या ज्ञानाचं काय होतं आता, ते स्पर्श करतं आपल्या हृदयाला आणि योग्य ज्ञानाची प्राप्ती होते. तसं चैतन्य चरितामृतमध्ये अजून एक स्टोरी आहे. अ, वाराणसीची, मला वाटतं त्यांचं नाव काय वाराणसीमध्ये कोणाला आठवत असेल तर प्लीज शेअर करा. ते ह्याचे मायावादीचे अनुयायी होते आणि हजारो शिष्यांना ते दीक्षा देत होते. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना पण भक्ती मार्ग म्हणजे काय आहे शास्त्रानुसार त्याचं मार्गदर्शन केलं, उपदेश केला आणि नंतर ते आणि त्यांचे हजारो अनुयायी यांनी भक्ती मार्गाचं काय केलं? पालन केलं नंतर. म्हणजे हे आपण बघू शकतो. प्रकाशानंद पंडित सरस्वती, प्रकाशानंद सरस्वती बरोबर त्यांचं नाव असेल. तर त्यांचे हजारो शिष्य होते. परंतु ते काय करत होते? अ, अ, नाही केशव काश्मीरी नाही. प्रकाशानंद सरस्वती. वाराणसीमध्ये चैतन्य महाप्रभूंनी त्यांना उपदेश दिला. तो नाही का ते बाहेर बाहेर बसतात चैतन्य महाप्रभू आणि आतमध्ये जात नाहीत आणि मग ते त्यांना आदराने आतमध्ये बोलवतात आणि त्यांना सांगतात, की तुम्ही किती तरुण संन्यासी आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने भावनिक होऊन, इमोशनल होऊन असं का हे करताय? तर म्हणून मग ते त्यावेळेस त्यांना सांगतात, की "त्या गुरूंनी मला आज्ञा दिलेली आहे. मी मूर्ख आहे. मी अडाणी आहे आणि मी वेदांचा अभ्यास करू शकत नाही. म्हणून फक्त तू हरिनाम घे. हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. म्हणून मी फक्त या महामंत्राचं काय करतो? गायन करतो आणि जप करतो. म्हणजे ती महाप्रभूंची नम्रता होती. पण त्यांच्या नम्रतेने ते सगळेजण आकर्षित झाले आणि ते त्यांना म्हणाले, की आम्हाला तुम्ही योग्य ज्ञान द्या. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भक्ती मार्गाचं पालन, योग्य शास्त्र हे जेव्हा त्यांना स्पष्टीकरण दिलं, तेव्हा ते काय झाले सगळे प्रभावित झाले आणि नंतर ते मायावादामधून काय झाले, की भक्ती मार्गाचं त्यांनी अनुसरण केलं. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने जर आपल्याला योग्य मार्गदर्शन असेल, तर आपल्याला श्रीमद भगवद्गीता काय होऊ शकते, आपल्याला समजू शकतो. म्हणून जेव्हा शास्त्रांच्या चक्षुनी जाणतो आपण, तेव्हाच आपण भगवंतांना जाणू शकतो. ना की माझ्या बुद्धीने, माझ्या तर्काने मी जाणू प्रयत्न केला, की नाही भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय, अहो असं कुठं काय सांगितलंय? यांनी कुठं काय सांगितलंय? जेव्हा त्याला म्हणतात मानसिक तर्कवाद, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त वेळेचा अपव्यय आणि कुठल्याही ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही. म्हणून शास्त्रांच्या चक्षुने, चक्षु म्हणजे काय शास्त्रांच्या नजरेतून आपण काय केलं पाहिजे? भगवंतांना जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य गुरूंची आवश्यकता असते. योग्य परंपरेमध्ये राहून आपण ते हे केलं पाहिजे. नाहीतर काय होणार आहे, की योग्य परंपरेद्वारे जर आपण जाणून घेतलं नाही, तर सगळ्यांना म्हणजे आपण आपला एक समज आहे ना, आपण आता एवढं श्रीकृष्ण मालिका काही वर्षांपूर्वी टीव्हीला लागायची रामायण, महाभारत. तर या गोष्टींमध्ये सुद्धा वर्णन आहे. मग आपण काय बघतो, की भगवान श्रीकृष्ण हा वस्त्र म्हणजे भगवान तर नाही, कृष्ण हा वस्त्र चोरणारा, लोणी चोरणारा, हा कसा काय भगवंत होऊ शकतो? म्हणजे जर आपण ते योग्य परंपरेद्वारे जर ज्ञान घेतलं नाही,
तर आपल्याला भगवंत जाणूच शकत नाही आपण कोण आहेत ते. आपल्याला नेहमी एक साधा कृष्ण साधा म्हणजे एखादा पुरे चारणारा, गायांना चारायला घेऊन जाणारा, लोणी चोरणारा असाच श्रीकृष्ण वाटेल. आपल्याला कधीच हा श्रीकृष्ण म्हणजे हे भगवंत आहेत या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला योग्य ठिकाणी श्रीमद भगवद्गीता जर कुठे जाणून घेण्याची एक संधी मिळत असेल तर ती आपण काय केली पाहिजे, त्या संधीचा पुरेपूर लाभ करून घेतला, फायदा करून घेतला पाहिजे. म्हणून योग्य परंपरेद्वारे म्हणजे योग्य गुरुद्वारे जाणणे गरजेचे आहे. तर आपल्याला वाटेल की अरे गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? की गुरूंचं मार्गदर्शन म्हणजे काय? की गुरु कोण होतो? की जो आपल्याला योग्य ज्ञानाची प्राप्ती करून देतो. एकदा काय होतं, की श्रील प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये नेहमी गुरूंना सगळं सर्वश्रेष्ठ असतात. गुरु हे ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ असतात आणि गुरूंकडून आपण ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे. हे बऱ्याच वेळा लेक्चरमध्ये ऐकलेलं असतं त्यांच्या शिष्यांनी. आणि एक त्यांचा शिष्य विचारतो त्यांना प्रश्न, की प्रभुपाद की तुम्हाला म्हणजे गुरुला सगळं माहीत असतं का? तर प्रभुपाद म्हणतात, "हो, गुरूंना सगळं माहीत असतं." तर मग ते म्हणतात, की मग ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत असतात, तर ते म्हणतात, की "ह्या बिल्डिंगमध्ये किती खिडक्या आहेत, हे तुम्ही जाणू शकता का?" प्रभुपादांना म्हणतात. तर प्रभुपाद म्हणतात, की त्यावेळेस एक उत्तर देतात, की प्रभुपाद म्हणतात, की "मृत मृत्तिकेमध्ये किती पाणी आहे, हे जाणून काय उपयोग?" तर आता ह्याचा अर्थ काय? प्रभुपाद असं का म्हणाले त्यांना? तर प्रभुपाद सांगतात, की त्याच्यामध्ये का त्या मृतदेहामध्ये किती पाणी आहे त्या मृतदेहामध्ये, त्या शरीरामध्ये राहिलेलं. तर हे जाणून घेऊन त्याचा उपयोग काय? म्हणजे जे ज्ञान असं आहे, की जे भगवंतांना जाणू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हे जाणू शकत नाही. तर असे ज्ञानाचा उपयोग काय आपल्या जीवनामध्ये? म्हणजे जे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनाच जाणू शकते. श्रीकृष्णांची प्राप्ती कशी करायची ते जाणू शकते. जे ज्ञान घेऊन आपण श्रीमद भगवद्गीता काय आहे, हे योग्य दृष्टीने ज्ञानचक्षु शास्त्रांच्या ज्ञानचक्षुद्वारे जाणून घेऊ शकतो. तर असं ज्ञान म्हणजे हे काय आहे? सर्वोच्च ज्ञान आहे. म्हणून भगवंत काय म्हणत आहे, की तो सर्वज्ञ होय. म्हणजे त्याला कुठल्याही वेगळ्या गोष्टींचे प्रयत्न करायची गरज नाही. म्हणून सर्व वेदांचे ज्ञान पण भगवंत आहेत आणि भगवंत जर ते जाणून जर आपण सगळ्या गोष्टी जाणतोय, हे पोथी, ते पुराण, ती पूजा अर्चा सगळं काही करतोय. पण श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. हे जर आपल्याला माहित नसेल, तर त्या ज्ञानाचा आपल्याला काहीही आपल्या जीवनामध्ये उपयोग. म्हणून आपण बघतो, की कृष्ण भक्त हे जे असतात, ते सर्वज्ञानी असतात. सर्वज्ञानी म्हणजे काय? की ह्या शास्त्रांचं ज्ञान त्यांना असतं. तर एकदा काय होतं, की इथे आणि हे काय आहे, की भगवंत म्हणतात, की तो असा व्यक्ती माझ्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. तर मग आता आपल्याला आतापर्यंत आपण ही चर्चा केली, की अरे आपल्याला कसं पाहिजे? आपण कुठल्या मार्गाद्वारे ह्या ज्ञानाची प्राप्ती करू शकतो? परंतु त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्या हृदयामध्ये? आपल्या हृदयामध्ये ती ओढ पाहिजे. भगवद्गीतेमध्ये मला आता ते श्लोका एक्झॅक्ट सांगता येणार नाहीत, की भगवंत सांगतात. मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये असेल, की भगवंत सांगतात, की जो हे ज्ञान जाणतो, तो बुद्धिमान होय. म्हणजे बुद्धिमान कोण आहे त्याची सुद्धा व्याख्या भगवंत भगवद्गीतेमध्ये देतात. तर तसे एकदा काय होतं, एक खूप छान कथा आहे, स्टोरी सांगते त्याच्यातून म्हणजे एक आपण शिकवण घेऊ शकतो. 200-300 वर्षापूर्वीची जुनी. तर एक व्यक्ती असतो. तो काय करतो, की खूप प्रकांड विद्वान बनतो एकदम. आणि एकदम सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेतो आणि ज्ञान घेतल्यानंतर तो त्याच्या गावाकडे येतो. आणि गावाकडे आल्यानंतर त्याची अशी इच्छा असते, की तो प्रकांड विद्वान झालेला असतो सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु त्याला असे वाटत असते, की मी काही ज्यांच्याकडे माझा उदरनिर्वाह करेल किंवा जी काही नोकरी करेल, तो व्यक्ती माझ्यापेक्षाही विद्वान असावा. म्हणून तो गावामध्ये जातो. आता गावातला मुखिया म्हणजे जो सरपंच असतो, तो सर्वश्रेष्ठ गावासाठी. मग तो साहजिकच आहे त्यांच्याकडे नोकरी करतो. आणि मग नंतर त्या सरपंचाकडे मग त्याच्या काही काळाने त्याच्या लक्षात येतं, की अरे हा तर एखाद्या तहसीलदाराकडे जातो. मग तो म्हणतो, की हा तर त्याच्याकडे जातोय. हा त्याचा कर त्याला देतोय. मग तो त्याच्याकडे तो म्हणतो, की याच्याकडे काय करण्यात अर्थ नाही. मग तो ते काय करतो, त्याला सोडून देतो. त्याच्या वरचा जो असतो त्याच्याकडे नोकरी करायला सुरुवात करतो. काही काळ जातात तो एकदम खुश असतो, की तो म्हणतो, की चला अरे माझ्यापेक्षा कुणीतरी विद्वान व्यक्ती मला मिळाली म्हणजे जेणेकरून मी अजून काही शिकू शकतो त्याच्याकडून. मग नंतर काही काळ जातो. त्याच्या लक्षात येतं, की अरे याच्याकडे जो काही कर येत आहे, याच्यावर पण कोणीतरी व्यक्ती आहे.
याच्यावर पण राजा आहे आणि हा तर सगळं काही त्या राजाकडे देतोय. मग तो म्हणतो, की मग याच्याकडे नोकरी करून काय उपयोग आहे? मग तो त्याच्याकडली पण नोकरी सोडतो आणि राजाचा पर्सनल सेक्रेटरी म्हणजे त्याचा एकदम जवळचा असा सेवक बनतो आणि मग तो त्याच्याकडे नोकरी करतो. मग त्याला इतका खुश असतो, की अरे सर्वोच्च म्हणजे राजा आहे आणि राजाचा सचिव मी आहे. आता म्हणजे राजापेक्षा कोण असणार आहे असं बुद्धिमान आणि तो एकदम हॅपी असतो. एकदम म्हणजे त्याला खूप खुश असतो तो आणि त्याच्यानंतर काही काळ जातो. एक रात्रीच्या वेळेस काय होतं, की तो बघतो, की राजा रात्रीच्या वेळेस कुठेतरी निघालेला असतो घोड्यावर आणि मग हा पण त्याच्या पाठीमागे जातो पाठलाग करत, की हा कुठे चाललाय? मग तो जातो आणि तिथे एका वनामध्ये जातो आणि तिथे एक आश्रम असतो आणि तिथे एक साधू असतो. हा राजा जातो आणि त्या साधूला नमस्कार करतो आणि साधूंना प्रार्थना करतो, की तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने मला जे काही मिळालेलं आहे, ते तुमच्या कृपा आहे आणि ते असंच म्हणजे त्यामध्ये कुठलंही संकट येऊ देऊ नये, कुठली बाधा येऊ देऊ नये, त्याच्यासाठी तुमचे कृपा आशीर्वाद मला द्या. आणि मग त्यावेळेस त्याला तो शॉक बसतो, की अरे हा काय म्हणजे या राजापेक्षा पण हा साधू श्रेष्ठ आहे. म्हणजे हा राजाच्या शरणागत आलेला आहे. मग नंतर तो काय करतो, तो त्याची नोकरी सोडून देतो राजाची. तो साधूचं जीवन बघतो. काही तिथं निरीक्षण करून काही काळ राहतो तो तिथे त्याच्या आश्रमाशेजारी साधूंच्या. आणि मग तो बघतो, की साधू एक दिवस भगवान श्रीकृष्णांची अ, हे करत असतात, पूजा-अर्चा चालू असते त्यांची विग्रहांची. आणि त्यावेळेस ते प्रार्थना करत असतात भगवान श्रीकृष्णांना, की कृपया तुमची कृपा मला द्या आणि तुमच्या चरणांमध्ये माझी रती निर्माण होईल. माझी श्रद्धा, विश्वास निर्माण होईल आणि तुमच्या चरण कमलांची आसक्ती माझ्या हृदयामध्ये निर्माण होईल. याच्यासाठी तुम्ही मला कृपा द्या. अशी प्रार्थना तो साधू जो असतो, तो हृदयाच्या एकदम मनापासून तळमळीने त्याच्या प्रार्थना चाललेल्या असतात. आणि मग त्यावेळेस त्या व्यक्तीला वाटतं, की अरे, याच्यापेक्षा पण सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि मग तो ते साधूलाही सोडून देतो. नंतर तो एक छान भक्ती मार्गाचं अनुकरण करतो. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो? म्हणजे आपण काय लेसन घेऊ शकतो? की बुद्धिमान भगवद्गीतेमध्ये खूप ठिकाणी बुद्धिमान म्हणजे काय याची व्याख्या करतात. तर असं बुद्धिमान आपण आपल्या जीवनामध्ये बनलं पाहिजे. बुद्धिमान म्हणजे ना, की अरे रोजचं लेटेस्ट अपडेट काय आहेत? कुठला बिझनेस कुठला काय चाललेला आहे? पॉलिटिक्स काय आहे? आज काय कोणी काय बोललं? आज निवडणुकाची प्रचाराची आज काय हवा चालू आहे? या गोष्टींचं ज्ञान म्हणजे हे ज्ञान नव्हे आणि ही बुद्धिमत्ता नव्हे. तर खरी बुद्धिमत्ता म्हणजे काय? की या व्यक्तीसारखं किंवा जो एक विद्वान तरुण मुलगा होता, त्याला ओढ लागलेली होती, की अरे कोण बुद्धिमान असेल? अजून कोण बुद्धिमान असेल? तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण उत्साही आणि उत्सुक असावं, की अरे कोण अशी व्यक्ती आहे, की त्या व्यक्तीला मी समर्पित होऊ शकतो किंवा मी समर्पित होऊ शकते, शरणागत होऊ शकते. आणि जेव्हा आपण अशा समर्पित भावनेने नेहमी आपण भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थाने कृष्ण भक्तीचं पालन करू. तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांमध्ये आपण खऱ्या अर्थाने काय होऊ शकतो? आपण बुद्धिमान होऊ शकतो. म्हणून आपण हे ज्ञान बुद्धिमान बनण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? अध्ययनाची गरज आहे. आणि हे अध्ययन वारंवार आपण करत राहू आणि सारखं त्याचं मनावर आपटत राहील ही भगवद्गीता. असं नाही की अरे 15 अध्याय संपले आता 16, 17, 18 संपली आमची भगवद्गीता. संपली नाही. तर ती सुरुवात झाली आता आपल्याला. असं म्हणून आपण त्या ज्ञानाचा स्वीकार करत राहू आपल्या जीवनामध्ये, तेव्हा आपल्याला समजेल. म्हणजे म्हणतात ना, एखादी गोष्ट वारंवार ऐकली, एखादा डॉक्टर आपण बघू शकतो, की जुने काही डॉक्टर असायचे. तर त्या डॉक्टरांकडे जर कोणी कंपाउंडर असला, तर बराच वेळा असं व्हायचं ना, की काही काळाने तो कंपाउंडरच थंडी आला, ताप आला, सर्दी आली, खोकला आला, की तो कंपाउंडरच द्यायचा तो औषधं. ही घ्या, ही गोळी, ती घ्या. मग नंतर काही काळाने तो कंपाउंडर जो असतो, तोच एक डॉक्टर बनून जातो नंतर. तर तो कशामुळे त्याच्याकडे काही डिग्री आहे का? त्याच्याकडे काही कुठलं शिक्षण आहे का? नाही. परंतु तो काय झाला एका डॉक्टरांच्या हाताखाली राहून त्याने ते ज्ञान काय केलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे अनुभवाच्या द्वारे. मग तसंच हे आध्यात्मिक ज्ञान सुद्धा आपण योग्य व्यक्तींकडून जेव्हा वारंवार श्रवण करत राहू, तसं ते कंपाउंडर एकेकाळी डॉक्टरच बनतो नंतर. तसं आपल्याला सुद्धा वारंवार श्रवण केल्याने भले आपली पात्रता नाहीये ती, परंतु आपण योग्य वैष्णवांकडून जेव्हा हे श्रवण करू, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि जेव्हा भगवंत म्हणतात, की जेव्हा ह्या ज्ञानाची प्राप्ती झाल्या, त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, कुठलाही संशय निर्माण होणार नाही. आणि जेव्हा कुठलाही संशय राहत नाही, तेव्हा त्याला सर्व ज्ञानाची प्राप्ती होते. आणि भगवंत म्हणतात, "हे भारता" म्हणून "हे भारता,
असा व्यक्ती माझ्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे रत होतो. तर हे 3 जे श्लोक आहेत ना, तर हे खरं तर सगळ्या वेदांचं सार भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर पुढच्या उद्याच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, की "हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात." तर अशा पद्धतीने भगवंत आश्वस्त करत आहेत अर्जुनाला. अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना. तर अशा पद्धतीने प्रयत्न केला थोडक्यात या श्लोकाचं विश्लेषण करण्यासाठी. तर कोणाला काही कृपया प्रश्न असतील, कोणाची काही टीका-टिप्पणी असेल, तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. मिनिटं सेट चेंज करते. कोणी बघू शकता का सेटिंग चेंज झाले का? हरी बोल. हरी बोल. दीपा माताजी एकदा बघताय का सेटिंग चेंज झाले का? एक मिनिट. नाही झालं का? ओके, ओके. एक मिनिट. परत एकदा बघते. रेकॉर्डिंग